नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सरवंतली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपल्याला इंग्रजी कशी शिकायची ह्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत आणि डिस्कस करणार आहोत. पहा, इंग्रजी कशी शिकायची त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणा हाऊ टू लर्न इंग्लिश. आता ह्याचे काय केलेत मी तुम्हाला दोन पार्ट्स केलेत. बघा, हे तुम्ही कसं शिकणार दोन पार्ट्स मध्ये. म्हणजे एक आहे जे तुमचं बोलणं, काय म्हणजे इंग्रजी कशी बोलायची म्हणजे स्पीकिंग, आणि दुसरं आहे तुमचं ग्रामर. काय दुसरं आहे ते तुमचं ग्रामर. बघा, तुम्हाला इंग्रजी शिकण्याकरिता तुम्हाला ह्या दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं. स्पीकिंग हा भाग वेगळा आहे आणि ग्रामर हा भाग वेगळा आहे. बघा, पण दोन्हीचा जो कन्सेप्ट आहे, जसं की बेसिक काय आहे, बेसिक मध्ये आता जेव्हा तुम्हाला स्पीकिंग करायचं असेल तर तुम्हाला रीडिंग नंतर रायटिंग म्हणजे स्पेलिंग्स बनवणं, स्पेलिंग्स वाचता आलं पाहिजे, म्हणजे त्यांचे उच्चार म्हणजे प्रोनाउन्सिएशन हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. तेव्हा एक बेसिक आहे. त्याच्यानंतरचं बेसिक येतं तुमचं काय, टेन्स. इथं पण सेम राहील तुमचं बेसिक. कुठलं, तुम्हाला इंग्रजी ही निदान वाचता आली पाहिजे, त्यातले शब्द तुम्हाला स्पेलिंग्स बनवता आले पाहिजे, हे बेसिक तुमच्या लक्षात आलं पाहिजे, राईट. त्याच्यानंतर आहे दुसरं आहे टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स. ह्याच्यात पण सेम टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स हे गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. आता इथून थोड्याशा तुमच्या वाटा चेंज होतात, ग्रामरच्या पण आणि स्पीकिंगच्या पण. आता बघा, इथं तुम्ही जे टेन्स शिकले, आता ह्यांचा तुम्हाला अर्थ माहिती असला पाहिजे. तो पण कसा, इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश, बरोबर. आता मी एखादं वाक्य दिलं, जसे की बघा, मी गावाला जातो, बरोबर. म्हणजे आय गो टू विलेज. आता ह्याच्यातनं तुम्हाला बघा, मी गावाला जातो, टेन्स आहे आय गो टू विलेज म्हणजे इंग्लिशमध्ये, म्हणजे इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश हे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. कशाचे, टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स आणि वाक्यरचनांचे कन्सेप्ट. जसे की बघा, देअरचा कन्सेप्ट आला, मेकचा कन्सेप्ट आला, नंतर इट विल टेक, इट टेक्सचा कन्सेप्ट आला, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, राईट. मग तेव्हा तुम्हाला जाऊन तर बोलता येईल. बघा, टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स ह्याच्यावर तुम्ही निदान बऱ्यापैकी तुम्ही इंग्लिश बोलू शकता, तुम्हाला समजून जाईल, लिहिता पण येईल. जर तुम्हाला खूप छान इंग्लिश बोलायचं असेल तर तुम्हाला इंग्रजीचे ह्याच्या व्यतिरिक्तचे पण तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचे, राईट. तरच तुम्हाला बोलता येईल खूप छान पैकी. बघा, हा एक कन्सेप्ट झाला. ह्याच्यानंतरचे आहेत इतर रचना किंवा कन्सेप्ट, जसं की तो भाग तुमचा ग्रामरमध्ये येणार नाही. ओके, आता टेन्स झालं, हेल्पिंग वर्ब झालं, नंतर आहे इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश. त्याच्यानंतर येतो तुमचा स्पीकिंगचा भाग. आता स्पीकिंग मध्ये तुम्हाला काय, बघा ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर तुमचं इथं काय, डेली तुम्हाला काय करायचंय, 10 लाईन्स. मी तर फक्त म्हणतो की 10 लाईन्स डेली फक्त तुम्ही काय करा, 10 ओळी लिहा इंग्रजीमध्ये. ओके, त्याच 10 ओळी परत काय बोला, म्हणजे डेली स्पीकिंग करा. काय, डेली स्पीकिंग. नंतर आहे डेली लिसनिंग. काय, डेली 10 लाईन्स, डेली स्पीकिंग, डेली लिसनिंग. आता हे काय तुम्हाला रायटिंग. ओके, बघा, तुम्हाला जर बोलायचं असेल आणि स्वतःहून लिहिता आलं पाहिजे तुम्हाला इंग्रजीत, तर मग तुम्हाला ह्या 3 ऍक्टिव्हिटीज, त्यासोबत टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स आणि त्याचे इतर कन्सेप्ट हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा, जर तुम्हाला इतर कन्सेप्ट जर शिकायचे असतील तर माझं एक चॅनल आहे, तुम्हाला चॅनलचं नाव लिहून देतो मी इथं, सर्च इंग्लिश
अकॅडमी ह्या चॅनलवर जावा, तुम्हाला देअरचा कन्सेप्ट भेटून जाईल, मेकचा कन्सेप्ट भेटून जाईल, इट विल टेकचा कन्सेप्ट भेटून जाईल, नंतर हॅव टू तुम्ही किती प्रकारे वापरता तेही तुमच्या लक्षात येऊन जाईल. बरोबर, बरेच कन्सेप्ट ऍड केले त्याच्यावर, पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला तिथं हे भरपूर तुम्हाला व्हिडिओज भेटतील, त्याचा सराव करा. ओके, हे झालं तुमचं स्पीकिंग म्हणजे इंग्रजी. बघा मी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, एक म्हणजे स्पीकिंग आणि एक म्हणजे ग्रामर. बघा, बोलणं भाग वेगळा आहे, त्याची प्रॅक्टिस वेगळी आहे. बरोबर, बेसिक दोघांचं बेसिक सेम आहे, टेन्स इथून पुढे तुमचं चेंज होतं. आता आपण येऊ ग्रामरकडे. बरोबर, आता ग्रामरमध्ये तुम्हाला टेन्स माहिती झालं. बरोबर, त्याच्यानंतर येतं तुमचे पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीचेस. बघा, आता मगाशी मी एक वाक्यरचना घेतली, मित्रांनो मी पुसून घेतो. हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला. आता फक्त आपण ग्रामर पाहतोय. बघा, एक तुम्हाला वाक्यरचना देतो, त्यानुसार मग तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेन. मी गावाला जातो. बरोबर, आता ही वाक्यरचना इंग्लिशमध्ये बनवा. आय गो टू विलेज. काय, आय गो टू विलेज. आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणलं तर काय की शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती किती आहेत? 8 आहेत. राईट, पहिला आहे नाउन, प्रोनाउन, नंतर आहे तुमचं ऍडव्हर्ब, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, नंतर येतं प्रिपोजिशन, कंजंक्शन, नंतर इंटरजेक्शन. म्हणजे ह्या 8 शब्दांपासून तुमची काय वाक्यरचना तयार होते. आता जसे की बघा, आता आय आहे काय तुमचा, आय हा तुमचा प्रोनाउन आहे. बरोबर, कशात येतं? पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये येतात. गो काय आहे तुमचा? वर्ब आहे. बघा मी अंडरलाईन करून हे करतो. हे काय आहे तुमचं? आय प्रोनाउन, पीएन करतो. गो काय आहे तुमचा? नाउन. आणि टू काय आहे तुमचं? प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. आणि विलेज काय आहे तुमचं? एक नाउन आहे. कुठला नाउन आहे? कॉमन नाउन आहे का सामान्य नाम आहे का तुमचं मटेरियल नाउन आहे? कुठलं नाउन आहे? हे नाउन मध्ये आलं. म्हणजे कशात आलं? पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये. आता हे वाक्य कुठल्या काळातलं आहे? टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स. आता हे पार्ट्स ऑफ स्पीच तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला ग्रॅमॅटिकल प्रोग्राम तुमच्या लक्षात येऊन जाईल. राईट, म्हणजे की हे वाक्य कसं आहे आणि याला कसं आपल्याला म्हणजे टेन्स मध्ये. आता बघा, आय गो टू विलेज. आता ह्याचं आपण पॅसिवाइज केलं किंवा ह्याचं आपण नो सुनर केलं किंवा ह्याचं आपण आयसोनाइज केलं, हे नंतर तुमचं ग्रॅमॅटिकल प्रोग्राम मध्ये येऊन जातं. मग त्यात आलं तुमचं ऍक्टिव्हाइज, पॅसिवाइज आलं, नंतर डायरेक्ट स्पीच आलं. मग ह्या वाक्यांचे तुमचे ग्रॅमॅटिकल प्रोग्राम आले. जसे की बघा, त्यासाठी तुम्हाला बेसिक हे वाचन तर तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे टेन्स, हेल्पिंग वर्ब्स, त्यांची सूत्र ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये पाठ असणं गरजेचं आहे. इथं पण हे जे स्पीकिंग मध्ये आहे ना, तिथं तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हच्या वाक्यरचनांचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. पण इथं तुम्हाला त्यांची सूत्रपाठ असणं गरजेचं आहे. ओके, जर त्यांची सूत्रपाठ असतील तर तुम्हाला वाक्यरचना सगळ्या व्यवस्थित बनवता येतील. त्याच्यानंतर येतं की बघा वर्ब. बघा, तुम्ही जर ह्यातनं वर्ब जर काढला, तुमची वाक्यरचना कम्प्लीटच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला वर्ब्स पाठ असणं गरजेचे आहेत. तुम्ही कुठलीही वाक्यरचना घ्या, ही वर्ब शिवाय कम्प्लीटच होत नाही. भले मग ते स्पीकिंगचे असो की ग्रॅमॅटिकल प्रोग्राम मधले असो. राईट, मग त्यासाठी तुम्हाला वर्ब्स हे पाठ असणं गरजेचे आहेत. बघा, पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस, हेल्पिंग वर्ब्स आणि तुम्हाला बेसिक मध्ये काय की तुम्हाला निदान वाचता तरी आलं पाहिजे ना. ह्याच्यामध्ये तुम्हाला टेन्सेस आणि हेल्पिंग वर्बची सूत्रपाठ असणं गरजेचे आहे. बघा, ह्याच्यानंतर अजून काय प्रोसेस येऊ शकते बघा, तुमचे ग्रॅमॅटिकल प्रोग्राम. ऍक्टिव्हाइज आलं म्हणजे ऍक्टिव्हचे पॅसिव्ह करा, आहे की नाही? बरोबर, नंतर आलं नो सुनर दॅन, ऍज सून ऍज, नंतर आलं तुमचं इदर ऑर, नीदर नॉर. हे सगळे नंतर ग्रॅमॅटिकल प्रोग्राम. त्यासाठी तुम्हाला बेस, टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स, त्यांची सूत्र ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन्हीमध्ये ते क्लिअर असणं पाहिजे. आणि त्याच्यानंतर येतं तुमचं टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. बघा, हे प्रोग्राम झाल्यानंतर तुमचं येतं टाइप्स ऑफ म्हणजेच काय वाक्यांचे प्रकार.
वरचं काय होतं की तुमच्या शब्दांच्या जाती. आता वाक्यांचे प्रकार म्हणजे काय, की ते वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, की वर्बल आहे की डब्ल्यूएच आहे, हे तुमच्या लक्षात येऊन जातं. कधी, जेव्हा तुम्ही टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ज्यावेळेस शिकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅमॅटिकल जो कुठला प्रोग्राम असेल तो करू शकता. ऍक्टिव्हचे पॅसिव्ह करा, पॅसिव्हचे ऍक्टिव्ह करा, किंवा नो सुनरचं ऍज मध्ये करा, ऍज नो सुनर मध्ये करा, इधर करा, नॉट ओनली बटरचो करा. राईट, त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पुढे हे प्रोग्राम करू शकता. बघा, तुम्हाला आय होप इंग्रजी कशी शिकायची हे तुम्हाला मी 2 पद्धतीने सांगितलेले. काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये, किंवा कुठला सुझाव द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि पुढील सेशनमध्ये आपण टेन्स कसे ओळखायचे तेच आपण पुढील सेशनमध्ये घेऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.